सिंचनाचा अभाव आणि नापिकीनं आत्महत्यांच्या विळख्यात सापडलेल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना आता उत्पन्नाचा नवा मार्ग सापडण्याची शक्यता आहे। विदर्भाच्या हवामानाला साधेसं एक फळपीक घेऊन एका शेतकऱ्यांनी यशाची नवी गाथा रचली आहे। चला आपणही बघूया हिंगण्याच्या सेवी थंगवेल या शेतात नेमकं काय पिकतंय। तुम्ही बघताय ती फळं आहेत खजुराची आणि दुबई किंवा इजिप्तची नव्हे तर चक्क आपल्या नागपूरची। संत्र्याच्या जिल्ह्यात खजूर, आश्चर्य वाटलं ना? होय, पण हे खरं आहे। नागपूर जिल्ह्यात हिंगणा तालुक्यातल्या मोहगाव झिलपी गावातल्या सेवी थंगवेल यांनी हे फळ महाराष्ट्राच्या मातीत पिकवण्याची किमया साधली आहे। अत्यंत उच्च प्रतीच्या या खजुरांची 150 झाडं वर्षाला 10 ते 12 लाखांचं उत्पन्न देतात असं थंगवेल म्हणतात। 2 एकड़ में 150 झाड़ लगाए हैं और ये इनकम 4 साल से शुरू हो जाता है। शुरुआत में तो इसको 30-35 किलो निकलता है, बाद में करते करते 200 से 300 किलो तक जाता है और एवरेज पकड़ा भी तो आप मिनिमम प्राइस पकड़ा भी तो 10-12 लाख से लेके 15 लाख रुपया 1 एकड़ में इसका इनकम आता है। खजुराच्या या फळांचा हंगाम फेब्रुवारी ते जुलै इतका असतो। बेरी आणि कन्फी या 2 जाती थंगवेल यांनी आपल्या शेतात लावल्यात। ही फळं इतकी रसाळ आहेत की आखाती देशातून परतलेले भारतीय देखील या फळांची स्तुती करतात। या फळाला पोषक हवामान गुजरात आणि राजस्थानात आहे, त्यामुळे तिथं खजुराची शेती मुबलक होते। सरकारही या पिकाला चांगलं अनुदान देतं, पण पिकाला पोषक असं उष्ण आणि कोरडं हवामान विदर्भात असतानाही त्याबद्दल राज्य सरकारला थांगपत्ताही नाही। राजस्थान गवर्नमेंट अभी इसको पूरा प्रमोट कर रहे हैं और उन लोग 90% इसको सब्सिडी दे रहे हैं और गुजरात गवर्नमेंट दे रहा है 55%। अपने यहाँ सब्सिडी के तो दूर का बात है, अनफॉर्चुनेटली अपना हर्टिकल्चर का जो लिस्ट रहता है फ्रूट का, उसमें नाम ही नहीं है। उसमें ये नाम सेंट्रल गवर्नमेंट का लिस्ट में है, लेकिन महाराष्ट्र गवर्नमेंट का लिस्ट में नाम ही नहीं है। संपूर्णपणे सेंद्रिय खतावर अवलंबून असणाऱ्या खजुराच्या पिकासाठी सुरुवातीचा खर्च सोडला तर नंतर फळ येईपर्यंत फारसा खर्च करावा लागत नाही। सुरुवातीला 30 ते 35 किलो पर्यंत उत्पन्न येतं, पण झाडाची पूर्ण वाढ झाल्यावर 200 ते 300 किलो पर्यंत उत्पन्नाची हमी मिळते। लगाने के टाइम में इसको ज़्यादा खर्चा है, क्योंकि 1 एकड़ लगाने को आपको कम से कम 3.5 लाख रुपया लगता पहले शुरुआत में। उसके बाद इसको कुछ भी खर्चा नहीं है, सिर्फ पानी देना क्या इसको, बाकी कुछ भी खर्चा नहीं है। पूरा पैसा पहले यील्ड में ही निकल जाता। विदर्भात अनेकदा दुष्काळ आणि अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचं नुकसान होतं। सिंचनाचाही मोठ्या प्रमाणात अभाव आहे। या सगळ्याचा विचार करता खजुराचं पीक घेणं विदर्भातल्या शेतकऱ्यांना एक नवीन पर्याय ठरू शकतो, पण सरकार दरबारी याची कुणी दखल घेईल का, हा खरा प्रश्न आहे। अमित देशपांडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।